दारी करतो का नेमकं हा नाही मग काय गुरु गुरु गप्पा मारत नाही ना बसले रे हा निघलंय बापरे बापरे आईला भाऊसाहेब वाटतं भाऊसाहेब कोण भाऊसाहेब बापरे अरे कोण येऊ दे नाही आलं बाई बापरे बापरे चला आपण काय करू राहणारच जाऊ जरा बापरा झोपलाय ना बाई दाऱ्याला गोडा सगळा गोडा लागतोय बापरा गेला लावून जरा फसलं चांबर घाई बापरा काय पिलंय का काय वाटलं काय बरे काय झालं बापरावलं काय झपाटलं पडलं काय का फुगवायची भेट गोळ्यावानी नेमकं काय झालं गंगेने हवा भरली काय जरा नाही नाही अजून कुठं नव्हतं ना फोडायला पण आज नाही फोडा गंगेच्या मांडी दिसतोय आता तुम्ही टप्पा पण ती गुजारायचा पडला दिसतो होता काय झालं बापरा 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 आज कुत्री माणसं दिसत आज कोणी दिसत जी आज कुत्री झाली गंगेली भाकरी जास्त नेल्यावर दुधावलं काय खालं कसं माझ्या कुत्र्यावर झोप वाटतं बापरा काय मग काय करू अरे ते उसाव दारी धरण्यात काय नाही मोटरी मध्ये सगळ्या मग धर की तू आपल्याला हवाच बदली काय मागू अरे बापराव काय झालं सांग की काय झालं बसून अरे दावतच राहतो माझ्यावर काय भानगडच कळणार अरे काय झालं तुला भाकर आला आहे का काय आला आहे का सांग की काय आले मग एवढा का फुगला झालाय तू का मारतो अरे आज नाही बरा झाला बापराव कारभारी जरा ह्याला फोकायचं फुगा म्हणजे जरा ह्याला करणार तू पुढं थांबल का ती हानी घेईन मला नाही नाही ही लई का नाही आज कसं वाटून जरा पश्चाताप काय दादा हे पुढं आलं की मग पुढं आलं मग गंगेला पुढं घालतो काय तू ये गेला पुढं मग तूच पुढं घालतोय मला म्हणतो काय गंगेला पुढं घालतो कोण पुढे घालते तू गंगेला पुढं घालतोय मला म्हणतो काय गंगेला पुढं घालतो अरे तर माझी कारभारी मागे बापुराव माणसं जायचं कोण पुढे या कारभारी काय आता असं तर काय का आता गंगेला पुढं घालतोय ही पाट्या माग बापुराव म्हणलो कसं ठेवायचं आपलं तुझं काय म्हणणार दादा तुला काय करायचंय अरे उसाची नाही कुठं मोठी चालू कर मी नाही जाणार तू जातो तिकडे तालुक्याच्या गावाला मला सांगतो उसाची दारी अरे मग मला काम असतं तुला काय कळतंय का गावातलं तू कसं मुकून मला पाटील झाला काम करायला माझ्या म्हणून झालं ना अरे सगळं बरोबर आहे दादा
का तुझं काय म्हणणं आहे मला का बोलला तू मग अरे म्हणजे मोटरी बंद आहे सगळ्या मग मी झोपलो होतो मग कशाला आलता माझ्यापाशी अरे काही गंगे बुटी लईच बेकार दिसते का आपल्या घरात हा ना ते सारखंच म्हणलं असं कसं रे तुझं काय म्हणणं आहे दादा मला वाटून घ्यायचं माझं म्हणणं या अरे काय तुझं लईच कान फुकलं ते सगळं मी काय करतो त्याला अगोदर चोपतो म्हणजे काय होईल गंगे गार होईल आणि ते गार होईल पुढे त्याची आवाज नको नको तू पुढे खान देऊ ना तू काय हात तुझं काय म्हणणं अरे का असतो की फकून जोडी नाही करायच्या फुगली तुला नाही मोठी भाऊजी आहे की नाही हाय गुंडाळ तुला नाही माहिती त्याला नाही फुगली आपल्यासारखं मान आहे का त्यांच्या दोघाचं हा तीच काहीतरी गोंधळ असेल बरोबर आहे संध्याकाळी आम्ही रातभर गुलगुलू बोलतो तुम्ही दिवसा आहे घातली वाटतं ऊसाच्या कटाला लावली आणि आई घातली असं केलं मग काय माहिती तो आपल्याला म्हणजे आपलं बरोबर आहे दोघांचं म्हणायचं आपण वायला राहतो तीच बरोबर आहे म्हणायचं बापराव दादा काय म्हणतो बोल तू काय असेल मला वाटून पाहिजेत आम्हाला दोघाला वायला राहायचंय थांब तुला हातावर लावून काढतो मग वाटून देतो थांब जरा काय आम्हाला दोघाला वायला राहायचंय आम्ही दोघं वायले राहणार वायलं हा आला का नको ना का असं करू नाही मी राहणारच वायलं अरे असं नसतं बापूराव अरे पण जा तुला काय करायचं करता मी उभं वायलंच राहणार अरे बापूराव नको ना का आबरूचं पंचनामा करू अरे काय घेणार नाही मला मी भांडणात करणार वाजत राहणार अरे तू बस तू कशाला हे करते मध्ये पण ही चिंदळ बुडीच नाही बेकार चिनीचं वाटोळं केलंय आपलं ठीक ठीक मला माहिती काय बरे हांडे नको गंगेला अजिबात हंती का दोसरा माझं तो असं करा बरं होईल मी चोपतो बापूरावला आणि तू चोप गंगेला मग बघू काय होईल ते होईल तुझा कोर्स मग काय बरं तू बघ यायला मी बघतो बापूरावला काय करेल आता हे काय मिळेल असं देतात नाही वाटतं जरा माग बरं एखादा फटका टाकतो म्हणजे मग तू काही म्हण तुझं पिल्लानी इकडे बरं बांधलेला नाही बायकोच्या आड करतो बायकोच्या आड तुझ्या आंबत काय जास्त नाही बायकोच्या लुगड्याचे आता तुकडे माझी बागतेरी थोडी झाली तुकडे तिकडे बाय आहे म्हणती आता काय खाते तिथं ना तिथं तरी ठोका टाकला आणि काय खाते आता ठोका बरं सांगा काय नाही दादा अयो अयो अयो
आयो आयो गंगे हा होय बया काय होतं त्याला काय होतं थोडं लावून काय असतं तेवढं खरं सगळ्यातलं काय अजून छोटाचं तर नाही असा तुझं काय म्हणलं दादा मला का मारतो काय मला अरे बापरा तसं नसतं तुला पुरत टाकी ना आणि काय परत मला जमन ना म्हणजे मागून आले तिकट आणि काय लवकर मिरची काय आग लावतील वर्ष एवढी तिकटच असते तुला काय माहिती आला का बाबूराव मला काय माहिती वर्ष एवढी आधीच बघितली असती ना याला त्याची बायको मला अरे आधी बघितली असती 4 बाया बायलेल्या असत्या बघितल्या असत्या पण मी मला चांगली दिसते तिकडे बाबूरावला बरी दिसते पण आणले दादा ह्याच्यामुळे मी आधीच वाहिलं राहिला तो बरं झाला असतो काय मला वाहिलंच पाहिजे दादा काय म्हणायचं तुला बोल पुढे नको नको दादा तू टाकून दे तुका भांडणं करू नको किसी बारगडी होते आणि पाटलाच्या घरात भांडणं झाली म्हणून परत काय त्या लोकांना 4 जावत काय द्याल असंच असेल तर देऊन टाक कशाला लोकांना राडा करतो दादा परत माहिती झालं कुठं काय झालं लोकांना काय कळलं लोक काय म्हणते दादा तुझ्या पैसे थुकत्यान माझे पैसे थुकत्यान ह्या पोरींनी कुठं जायचं कटाला तिकडे आमच्या खालच्या कटाला वाहिलं मला वाहिलं नाही तुला काय म्हणायचं म्हण नोटा यायला घेऊन तुला बर दादा मला वाहिलं राहायचं काय असेल ते असत मला माझी वाटली पाहिजे काय म्हणायचं तुला आता मला काय म्हणायचं तुला गंगेने मोठा फुगा फुगला म्हणलं काय म्हणायचं तुला आता काय म्हणायचं होय पुढे वाहिलं राहिलं पाहिजे का नाही अरे तुम्हाला काय कळतं वाळे वाळे बोंबली मीठ खायला तुला काय माहित आहे कुठं आहेत ग मायला ह्या दादाच्या त्याला घराला हाणू काय असला दादा काय माहिती बाहेर हल्ल्या त्या आता घरात हल्ल्या काय काय हाणू काय नाही तू पुढे थांब मी हाणतो तू पुढे थांब मी हाणतो आता काय कर सुट्टी देत नाही हाणत असतो मी त्याला नक्कीच हाणत असतो मी हा बर 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 तर व्हायला द्यायचं ना लय ऐकायला गुंडाळा घेऊ हा आपल्याला वाईट पाहिजे मला व्हायला पाहिजे तुला काय पाहिजे तर बोल रे बापा असं असं जागे ये ना मग इतक्या वेळ गोंधळ घातला तुला कळलं नाही काय मला कळलं मागायची बरं का मांडी घातल्यावर गंगे हा आता कशी रुळावाली गाडी बघ काय का नाही तुझ्या भाषा म्हणजे काय बोलायचंच नाही तुपातलीच भाषा लसीच्या तुपातली गावरान तुपातली तुझ्या गावाला आपल्या माझं नाही कुठतरी कसतरी होतं काय तोंडात तोंड गाला केलं काय म्हणलं कधी कधी आपल्या घराची ऐका ना मला व्हायला पाहिजे बोल आता तुला काय पाहिजे मी बारका असल्यामुळे वाटणी उचलायचे हातभार मी आहे हा पण तू जेव्हा म्हातारी उचली ना तेव्हा तुला 3 बाकीचं वाटून सगळं म्हणजे दादा म्हणजे तुझं काय म्हणणं आहे आता काय तुला तुझ्या सासऱ्यांच्या टर्माला दिले असेल ना काय का पाडवी पाडतं त्या टर्माला दिले असेल आम्ही दोघांनी व्हायला राहायचं हा आणि शेळीच्या गोट्यात जाऊन राहा शेळीच्या गोट्यात हा दादा बोल की माझा बी बापापासून आईपासून जन्म झाला तुझा बी बापापासून आईपासून जन्म झाला हा झाला खरं का नाही बरोबर आहे ना मग वाटायला दोघांना सारखं आलं पाहिजे हा येते ना पण आई बाप नेल्यानंतर डोके ना तुला वाटत कसं आहे पण मी जर व्हायला राहिलो मी वाटत मला तर तो वाटा दिला नाही बर तर मी साईडला राहिलो 4 लोक काय म्हणतील तुला हा म्हणतात ना बरोबर आहे ना ऐक नाही बरोबर आहे परला भाऊ कसा मजेत आयुष करतोय दाखला बोलायला काढून दिलं तुला 4 चौघ असतील ना नाव ठेवायला आहे ना बरोबर खरं आहे का नाही मग त्याच्यामुळे तू वाटणी करून टाक सगळं सोपं होऊन जाईल बरं काय पाहिजे तुला मग तुम्ही काम केले बघा
बरं दादा, हा बोल. तो जी माझ्या बापाने बंगला बांधला हा तो मला पाहिजे. बर. तू तो काय केलं आता बरं? मी कष्ट केलं सगळं केलं, तू काय तसला डिरेस घालतो, गावचे पाटील करतो. पुढं हात घालतो, चिकडून एक हात घालतोय, 2 केस पुढं हात घालायचं तुला आणि बावची पाटीलकी करतो. पहिली गोष्ट म्हणजे माझी ठेव तू पाटील झाला, मी तुला गावात लावला, मी कष्ट केलं. मग काय असेल ते आता मी वाटणीदार होणार, मला वाटणी पाहिजे, मी कष्ट केल्यामुळे मला पाहिजे. मला आता पहिली गोष्ट म्हणजे मला वाडा पाहिजे आपला. बर वाडा तुला पाहिजे का? हा वरचा माझा पाहिजे का खालचा माझा पाहिजे तुला? हा ना तो फेकडी दिसते ना जास्त, त्यामुळे तुला खूप चढायला जमतो. म्हणजे तुला खाबला आला खालचा बंगला पाहिजे, वरचा नको. पण काही हरकत नाही. हे दादा, हा बोल. मला वरचा बंगला तुला राहते, तुला पोरं सुरू आहेत. बर. वर खाली वर काही निहायला येईल. हा हा. मला कुठे गाबडी झालीत, आपले पोरं झालेत. नाही तुला नाही जाणार, तो खटाक राहतात. मला वरचा बंगला नको, मला खालचाच बंगला दे. नाही देतो बोल. काय हरकत नाही. तर बंगल्याची वाटणी झाली. आपल्याला कोणतं घ्यायचं? वरचं घ्यायचं. मी खालच्या बेटी काढून त्याच्या मोबाईल बरं असू दे. मला आता वाटणी झाली आपली घराची, आता वाटणी राहिली, आता काय पाहिजे का काय पाहिजे? बघ बरं दादा, हा बोल. मला क्षेत्र वाटून पाहिजे. हा 27 एकर क्षेत्र पडीक आहे हा आणि 7 एकर क्षेत्र बागेचं आहे. त्यात मोसंबीचा भाग आहे. बर. मोसंबीचा भाग आहे. हा हा हा. मग असं कर, हा बोल की. 7 एकर आम्हाला दे, बर 27 एकर घे तुला. बर बर. बागायत बरं मला मिळालं ना कॉम्प्युटर जिरायत बरं तो घेतलं 7 एकर. मग दादा मी 7 एकर घेतलं की तुला 27 एकर दिलंय. हा लागा ती खोबर फळी मला दिलं असेल ना. हा ती खोकडाची फळी हा बरोबर आहे ना. थोरण्याचं जवळ जास्त सोडण्याचं असतं दादा, घे समजून. नाही घ्यावंच लागेल की आता काय करत. हा बरोबर आहे ना, तुझ्या गंगीचा कार्यक्रम आहे, सोपा नाही ना. काय म्हणणं तुझं? काय म्हणणं तुझं? ठीक आहे आता काय करतो, द्यायची आता त्यांना काय करायचं? गंगे नाही द्यायची. आणि आपल्याला मोसंबीचं बागा ती कशी आहे जरा ठीक का? हा मग सांगितलं होतं सोलापूरला गेला घेऊन मी दिला भरून माझ्या हाताने मोसंबीचा बागाचा टेम्पो. बागाचा नाही मोसंबीचा बागाचा नव्हता दिला आपण किती हाताने त्यांनी नाही झाडं पिरते सगळी. मोसंबीचा टेम्पो दिला भरून आपण. आणि मला कसं म्हणतो त्या नदीचा टेम्पो पंक्चर आणि गिरवेल हवा सगळी भागतुशी आणि कसा म्हणतो ते मला 3 दिवस तिथं होतं टेम्पो आणि तिथं हवा गेले पंक्चर नाही काढला. 3 दिवस मोसंबीत गेली सोडून. हो बा तेवढं खरं आहे ग तुझं? कशाची ग असं ना म्हणजे आपल्याला फसवलं म्हणायचं ते. नाही 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 मग आपण मोसंबीचाच बाग घ्यायला. ए दादा, हा बोल बाबू. आम्हाला मोसंबीचा बाग पाहिजे. बरं दिला तुला मशीन. घेणारच. नाही घे घे घे. बरं दादा, पण काय घ्यायचं अजून? नाही, आधी विचार, आधी बायकोला विचार मग विचार करतो. काय घ्यायचं? पहिलं हे दादा, हा बोल की. आता ती खिलाडी जोर आहे का? हा आणि ती डंगरी बैल आहे. हा ती डंगरी बैल तुला घे बर. आणि खिलाडी मला दे. आणि खिलाडी कसं आमच्या आम्हाला दिली म्हणजे बरं होईल. कसं आहे तिच्या जायची दिसती आता तुला मोसंबीचा बाग दिला, तुला बंगला दिला. तुझ्या जवळ आल्यापासून आमचं ध्यानात राहिलं माझ्या. हा आमचं दिली. खेळाडी कोणाचं नव्हते ना गावात आम्हाला तेवढी. नाही नाही दादा, कसं दादा तुला नाही जमायची. मी कोण कसं आहे तू गावात अरे मारते आणि देते आणि तुला हाय माझ्या कार्बनच्या हातावरची. मला मारून देतो मग तुला काय करायचं? ओले कोण छोकलाय का वाजतो ते. तू राहणार मग तू काय बोललो? आज रोज काय करतो टप्पाच्या काताड्याने झाला आवाज. पण मला वाटतं पण दादा ती घेतली तुला काय माहिती का? त्याच्या गोबाच्या बिले आहेत का? त्यामुळे लोक मला ती राहू दे तुला. हा
टमाटे आहे तुझ्या गोमाशा नाहीत ना हा रामचुदा हा, तुझ्या. काय नाही तुझ्या बायकोवर बसते ना सगळ्या मला गोमाशा सांग तुझ्या बायकोनी कधी एक थापलं का नाही ना पण तुझ्या बायकोची थाप मारली का आपल्या गोमाशाच उपयोग सगळे नाही ना त्याच्यासाठी तुझ्या बायकोला दिला ते बहीण एक थाप मारली की 500 गावाशी उठत असं आता माझ्या बायकोला गोमाशा झाल्यात म्हणलं तुला का नको बायकोला झालं का बरं झालं बायकोला झालं काय तिकलेच बरं भाई काय पुढे काय पाहिजे आपल्याला गावाची थापी गावाची आता नीट मागावं लागेल बरं का दादा हा बोल की बाबूराव ती आपल्या घरात 2 थापे आहेत हा एक बाजरीची आणि एक गव्हाची हा मग असं कर तुझी पोरं मोठाली झाल्यात राहू दे मला सगळंच काय करते ए दादा तसं काय बोलू नको अरे तुला पोरं सुरू नाही मला पोरं सुरू येतला का आपण तू सांगतो ना तुला म्हणून राहू दे मला तेवढी थापी घेते का तुला पाहिजे नाही पण तू लई बेकार वेगळे रे नाही लई बेकार वेगळे तसं नाही ते फटुले लोकांची फुगीत असेल त्याला ऐका नाही ते फुगीत असेल ती फुगीत दादा बी ऐकलाय हा त्याला होऊन आपलं वायर आणि मी सगळं मग बघतो एखाद्या रस्ता दगड घालतो त्या डोक्यात बघतो त्याच्याकडे कसा बावचा पाटील होतोय ती मग त्याच्यानंतर मी गिरेस घालतो मग मी फिरतो पाटील मग तुला काय हा तू माझी राणी चिकनी चिकनी तुझं काय बोलायचंय बघ तू तरी त्याचा फटका आणि तर हाय का नाही पण अजून दादा काय असेल ते असेल गव्हाची थापी मला दे आणि बाजरीची थापी तुला घे काय दादा तुझी पोरं मोठी आहेत तुझ्या पोरांना काय कशी असते तरी चावशील पण माझी पोरं बारीक बारीक त्यांना दुधाचा काला कुठं काय द्यायचं म्हणलं तरी बारीक सोडून द्यावा लागतो दादा तेवढं गव्हाची थापी मला दे आणि बाजरीची थापी तुला घे त्याला दावणी येतोय तेव्हा कुठे पोरं सुरू येत अजून बापरावर तर मग कसं काय करायचं सांग आला का पण दुसरं आहे काय करू तुला पोरं सुरू काय नाही म्हणते तो हाय म्हणतोय पोरं अरे दादा व्हायचं म्हणलं तुला पोरं झाल्या झाल्यावर नाताच काय मला पुढे नाही खायचं तुला नाही सांगितलं तिने आता एक बार पोटी शाळे आणि त्या दोघांची दोघात असतं ती तुला काय माहिती तुला कसं वाटतं वरची तोंड बघत नव्हती हा का बरोबर आहे खरं खरंय बरोबर वरची तोंड बघत होती का नाही ती बघत पण 12 महिन्याला पोर नाही ठेवायची नाही तुझी काय चूक नाही बरोबर मला काय माहिती आहे का तुझी गंग पोटूशी म्हणून पण होऊन आता दुसून मुसून दादा होऊन आता दुसून मुसून बरं दादा झालं आता बोल वाटण्या झाल्या हा आणि काय राहते का गंगूबाई आपली काय राहिले का भांडी मग आता भांडी काय कोणती घ्यायची कोणाला कोणती घ्यायची कोणाला आता भांडी दादा ए दादा हा बोल की बापरा ती खडमाळ भांडी आहे ती तुझ्याकडे जाऊन बर आणि ती वरचं बांधलेली बोच होती ती माझ्याकडं हा बोल की देतो की त्यात हा कारण काय झालंय माझ्या पोराला जुलत लागलं सगळे त्यात बांधून ठेवलं काय ते दादा हा स्टीलची आहेत ना हा ती तुला घे बर आणि पितळाची ती मला अरे त्याला लय ना काही तर आता ते पितळाचे लय पिवळे गेले होते दादा काय खायला म्हटलं मी घासून पुसून धुई माझी नंतर निबाण बायको आहे अरे तर बायको तुझे ह्याची स्टीलची भांडी ना लय का नसलं बायको सारखी दिसतात ते नाही दादा तुझ्या बायकोला घासायला त्याला सारखी होती पितळाची भांडी घासावं लागते दादा सारखी तुला माहित नसेल मला माहिती मी रानात असतो घरी बघतो काय घ्यायची काय दादा हिचं बघतो ना मी बघते ना हिचं काय ती परत आता आता मोठ्या बेंडसारखं तुम्ही असं गावाला चपाट्यात माझ्या मग बघतो तुम्ही नका बांधणं केलं दोघे आता काय तुम्ही दोघे नका बांधणं केलं बरं का तुम्ही या ना असं दोघं माझ्या पुढे या ना तुम्ही माझ्या पुढे या दाखवतो तुमच्याकडे
आईला बायकाच्या नादी अजून गोच्यावर लागता आता काय पुढं उपार मागणे पुढं घातलंय मी आणि काय पुढं हा टाकलायला बघ वाटण दिवसा जाळून कोण नव्हतं परत करी सुरुवात म्हणजे आहेच मी तुझ्या माग काही होऊ दे बारगाड्या म्हणलं तरी चालते पण आज ताटच राहायचं बरोबर आहे ते मांडवला टेंडुकडे लागत होते दादा असं असं करतोय म्हणलं तुझ्याकडे बघतो तुझं काय एकदा केकडा कोंबतो तुला मी एकदा काय बरं तुला म्हणतो काय तू हा तू पुढं थांब हा करतो तू माझ्या मागा सांग तुला टेन्शन घेऊ ते तो गया का फटका देत माझ्या दोन्ही त्यांच्या काय गाडी केलं आपल्यावर भांडणं करायची त्यांची काय पुढे यायची काय ताकद आहे आपल्यापाशी त्यांची ताकद नाही बोल आता राहिलं म्हातारी हा बोल की कोणतं बायको म्हातारी बायको आता म्हातारी मी दोन्ही सांभाळतो तुम्ही समजता हा मी सांभाळतो काय येणार दादा मला जन्म दिलाय मग माई नाही सांभाळणार अरे तुला जन्म दिलाय पण बेडक तुझ्या दारात पडते आणि तुझी बायको इतकी सुंदर नाही दादा हा नाही दादा म्हातारीचं बेडकं असतातच की नाही दादा तसं नाही म्हातारी तुला वाटी करायची वाटते म्हणजे अर्धी म्हातारी करतो का नाही मग तुझ्याकडे एक राहील माझ्याकडे एक राहील असं आहे का? मला वाटलं दोन्ही अर्धी करतो नाही तुझ्याकडे एक ठेव आणि माझ्याकडे एक ठेव तसं जमत नसतं बरं मग राहू दे मला म्हातारी ए दादा त्याचं काय जमत नको मग म्हातारी राहून तुझ्याकडे काय म्हणती काय म्हणती बोल हा म्हातारी आहे का नाही म्हातार कसं मोकर बेड कसं आपल्या दारात वाशी ते जुनं बेड सकाळ टाकले की दुपार असं पाच लगा हाकलं काय झालं कोण म्हातारा टाकतोय का कोण पलीकडे कोण हागला का खोटा घेऊन गेलं एक दिवस ठोकून चांगला बरं कोण घ्यायचं आपल्याला बरं दादा बोल ए दादा तुझं काय नेमकं ते मला काय असेल ते असेल पण मला म्हातारी पाहिजे तुझ्याकडे राहू दे अरे बापरे तसं नाही कसं दादा म्हातारा तुझ्याकडे म्हातारा राहू दे माझ्याकडे मोठी पोर आहेत माझ्यासारखी नाही रे दादा माझी कारभारी राहणार जायची जरा घरचं बघून म्हातारी नाही रे दादा मग कसं दुसून माझ्याकडे राहील म्हातारी माझ्याकडे असल्यावर कसं माझी तरी ताटी बायको आहे पण बायको कसं थोडं सांभाळ करीन तुझा व्यवस्थित तुझ्या टांगड्या बायकोला काय येतं अरे म्हाताऱ्याला दिसत नाही उलट म्हातारा तुझ्या बायकोला चांगला सांभाळ करेल ना नाही कसं आहे तुझ्या बायकोला माहिती म्हाताऱ्याची खातखोळ तसं माझी बायको नवीन आहे तिला काय करायचं दादा बरं तू म्हातारी काय करताय मग असं आता कसलं तर बसून झालं बघ बरोबर का आता म्हातारी बी आली आपल्याकडं म्हातारी आली आता काम झालं आपण पिक्चरला जायला मोकळं झालं म्हातारी पोळ्याला काय मोकळी झाली आता काय बिन मोबाट पोरं हागली मुतली म्हातारी चाला नाही ठेवली ना तुझ्या गुकाळा झाली मोकळी आता ऐका नाही पातळ हागली तरी तुला टेन्शन नाही गट हागली तरी तुला टेन्शन नाही ऐका नाही तू नाही म्हणत पोरग म्हणलं हा ना पण असं झालं तर वाटल्या बर दादा तुझं काय काम नाही आता तुला काय करायचं कर अरे झालं होतं तुझं काम आता तुला काय करत आता काय येतो काय मी आता तू मागस मी चुकाट्यात हात घ्यायचा काय दादा तो आवाज करायचा नाही आवाज करायला म्हातारे तुला
बायकोला गेले म्हातारा माझ्याकडे. तो काही नादी नाही तो जायचं डायरेक्ट आता बोलायचं नाही अजिबात. आता सगळं माझे. हा बोल ना ग. आपल्याला रानची फळाचं रान लई बघा. टाकली कोणती आपलं त्याचं जायचं म्हणजे माझ्या पाय काटा मोडतात. तेवढं खरं आहे. तेवढं बी खरं आहे. ते फळाला बघायला झाडाला. आपल्याला काय पाहिजे आता? आता आपण काय करायचं माहिती का? हा आता आपला खाल्ला मारलाय का? खाल्ला माझला आणि तो काढून यायचा म्हणून आणि ते रानात जाऊन बघायचा आपला. होय मला माझं तर ध्यानाचं झालं नव्हतं. तिकडे जाऊन आपला माझा न्यायचा आपल्याला. आपला माझं नाही आपल्याला आपल्याला माझा इथं ठेवायचा नाही. त्या घाणबायापाशी ठेवायचा नाही. तिला रांगी त्याच्या वरच्या माझ्यावर आपण काढू खालचा माझा. हवा घेत बस बरोबर. नाही नाही कसं तुम्ही खालचा कॉलम काढा आम्ही येतो तुमच्या वरून बोकांडी आणि रानात नेऊन बांधा. बरं दादा काय असेल ते असेल पुढे येणं दुसून बसून. बर बरं दादा मला काय असेल ते असेल मला रानात जायचे राहायला. रानात जायचे. मला इथून माझ्या बायकोला येणं जाणं जमणार नाही. बर म्हातारीला खाता येईल तिथं बी हवेशीर म्हातारी राहील. मग मला इथं राहायचं नाही. जे बंगला आहे तू वर राहतो मी खाली राहतो. खालचं जी खांब आहेत बंगल्याचं ते मी काढून मग. हा घेऊन जा बरं का दादा. हा घेऊन जा आम्ही ते शेळ्याच्या गोट्यात राहतो. आणि तू ना सोय करून तू राहणार वरच्या माझ्यावर. मी वरच्या बाजूला तुम्ही खालचं काम काढून म्हणजे मी बसतो वरता. मग काय तुला हात लावणार आहे का मी तेव्हा माझं खालचं काम नाही काढून. नाही तुझ्या खालचंच काम नाही. तू राहणार वरच्या बंगल्यावर तुझ्या बायकोला लय वरची हवा लागते बस बनावर. नाही सगळं घेऊन जा तुला. नाही दादा नाही अरे मी तसला घाण माणूस आहे का तुझ्यासारखा. नाही घेऊन जा. अरे तसला मी पापी म्हणत आहे का माझं मला नाही झालंय. हे तुझ्या बायकोला काय लागत तुला साधं फुगले काय आता. नाही दादा तसला फुगणारा माणूस आहे का दादा मी. नाही फुगत अजिबात नाही. काय बरं म्हणतो फुगला नाही अजून. फुगला नाही ना फुगला त्याला आधी फुग आणते का थोडा. दादा ए दादा तू दादा बिरायचं काही नाव काढायचं नाही. नाही आता मी सुट्टी देणार नाही. बायकोलाच मोरं घालशील ना. हा तुझी तर ते डेअरिंग नाही पण बायकोला मोरं घाल. अरे तो मी लागतोय मी घालतो काय पुढं तूच घालतोय. 4 माणसं सांगते इच्छेर फोरांना या तर गंगूबाईच्या भावाला इच्छेर तो तिथे बसलाय त्याला इच्छेर कोण पुढं घालतोय. नाही बरोबर आहे लगा. नाही बा बरोबर अगदी बरोबर आहे. काय कराय त्याची तूच घंटा नाही. नाही बरोबर नका मला वाटलं की तू साडी घातली गंगुले तू पिंडी घातलं. दादा किती 7-11 झाला ना आता. काय किती सण तुझं काय आहे आता. मग आता दादा होऊन याचा तुसून बसून होऊन देते एकदा. बरं झालं आता आमचं झालं तयारी झाली सगळी झाली. बरं कारबाई आता गंगूबाई कसं काय म्हणते आता काय राहिलं आपलं. आता आपल्या वाटण्या झाल्या बघा सगळ्या. सगळ्या झाल्या. आपण आता सकाळी तोंडावरच बोट फिरवायच्यात. आता काय झोप आहे का. तेवढं खरं आहे बघा. दादा काय गोमाशा झाला काय तुला काय माहिती. आता काय देतो काय देतो अजिबात देणार नाही. आता काय जेवण पुढं सवय लागली ना. ए सोमरापणा करायचं नाही तुला सांगते. ये पुढे म्हणजे काय तू काही नवरीची जीव होईल तू काय म्हणते तुला काय बोल. ए दादा बोल की तिला सांग बर का तिला जाशीची राणी असल्यासाठी वागती या कार करेन लय नको हांगा चांगलं सुदूच तर हाण फक्त बघ बघ नको हाण हो बघ हान 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 पुढे आता येतात तिथं पुढे म्हणा तिकडे बायात कुठे चाललाय बाकी ठीक आहे थोडं घेऊ ये बरं पुढं तू आता म्हणा ये बरं पुढं तू पुढे ये बरं पुढं तू तर काय आता लग्न टाकतं असं आता जमलं नाही रे बाबा तुला आणलं काय गेल्या ते उद्यामुळे तू त्यांना पुढं उद्याला काय रे अजून दाखल बाबा हाणून थोडं हा अजून हाणून दाखल थोडं नाही लागलं होते दादा
हा? तू माझ्या नको नादी लागू नाही तुझ्या नादी लावून बेकारी झाला का पण माझ्या नादी तुझं लागण्याचं काम नाही नाही ना का आता हा. पार घरदार लुटलं ना हा ना का लय लुटलेला का हा? सोपं खरं का घर खाणं तो आता हा ना ती काय त्यामुळे काय तिचं मारलंय तो हा ना तू पाटील झाला होय. तू उगाच पाटील झाला होय. हा ना का त्यावेळेस खाला सगळ्यांनी सगळं गाव खालं बरोबर आहे नेऊस खाला होय हं? पण तुझ्या नाव घालूस अन्य खाला निकाल बैल फिरा होय अरे ऊस तुझं नाव होतं का तुझं काय असेल तुम्ही जायचं तरी मला वाटत होतं तू आतापर्यंत मला बैल समजतातशील म्हणून मला कुठं माहिती तू म्हणलं तुला म्हणलं का गोमाशाला बैल तुला घेऊन केलं का मला तिकडून मी पाटील समजत होतो तुला तो मला बैल केलं की म्हणायचं मी आली बसते ह्याला चांगली वाटते बघा हा ना तू आले अगो तू आले मला सांगाय पाहिजे होतं उगाच वर्ष वायाला घालवलं बघ काय आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही घरी मी राहणार तुम्ही घरी पहिला का तू तुमची गाठ होती का 6 वर्ष मी राहणार मी राहणार तू घरी तू घरी मी राहणार म्हणजे आपलं झोपून चवला होता की असं किती दिवस चाललं तुमचं आमचं वर्ष चाललं आणि पोरगा पोटीची कसं झालं का तुम्हाला मध्ये चालू येतात आता हा मध्ये चालू येतात नाही तू घरी ती राहणार तू घरी म्हणलं नेमकं मलाच करावं का नाही म्हणजे कसं चालता चालता होतच काय कार्यक्रम ती सांगून जमत नाही दुसऱ्याला तसं आहे बरं का गोडकं दाखवलं तर सारखं हाय का त्याच्या आईला मला आता गोडके आला कुठला आहे तुझे मोठा आहे तिकडे गोडके डॉक्टर म्हणल्यावर बरं असं ते दादा झालं आपलं मग आता तुझं काय म्हणणं आहे दादा आता माझं काय नाही बाबा, मी काय करणार आता सगळे बाजरी करणार आहे काय बरं पाहिजे का तुला काय दाखवायचं नाही तोंडच काय काय मी दाखवत असते काय तुम्हाला नाही बघ तुझं नाव आले ते करायचं नाही माहिती बघ पुढे यायचं नाही अजिबात. हा पण तू असल्या जाऊ मोठाला भीती का काय उचलू गेला. असल्या जाऊ मोठा उचलू. अरे बापराव गेला तर उचल करते नाही, 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 पुढे आले बघ काय सगळं होतंय बघ. टाकी बघ. सारी फिरती हातात येईल बघ मला. हा, मला सुट्टीच नाही माझ्याकडे. ये नाही का? आता ही जणीचं तोंड त्यांना नाही का तू नको घाबरून नाही, 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 तिने कसं काय केलं काय याचं? टाकी वर सोड. केलं काय? शी. थांब, 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 थांब. थांब, 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 थांब. तिथं उभा. तिथं उभा. अरे का कारवाई तुला पुढे ये तुझ्या. इकडे बघ तुझ्या मागे किती मैत्रिणी तुझ्या. हाय पुढे ये. मुखात काय नाही उठल्यावर. हाय पुढे ये. सुट्टी नाही मिळणार का? अरे माझ्या पुढे ये का? चला घे त्या चांगल्या गोडवाचे तू उडी गावरती दांडवत असेल बापराव नका तुझ्या मागं मागं उभा राहतो तिकडे डिरिंग करेल तू माझ्या मागं किती नाही नाही बरोबर लावा तुझं बापराव गाडीन बाई माझ्याकडून तू सर माझ्या मागं तुम्ही डायलॉग बदलायला काय? मी असलं मी शिक्का तुम्ही डायलॉग बदलायला काय? चुकलो काय मग काय तर? दा. हा बोल की ग तुम्ही लई लाडाचे बघा. झालं बाबा फुगला बापराव बापरावने बेकारी सगळी हाताच्या गालांनीच बेकारी केली सगळी मग तुम्ही तुमच्या गावाला वाटायचं. गाला हात फिरला की बापराव अगं तुला माहितच नाही आता त्याच्या कधी हातावर तोंडाव घालाव कधी बोट बिट फिरल्यात का त्याच्या नाही ना माझ्या इकेल घेऊन मिशा लागते जरा दाढवायला माझ्या बायकोला दाढवायची सवय पाहिलं म्हणून दाढी करायची त्याने काय बरं बसला काय करायचं ते हात फिरले का खोटं लागते तेव्हा मला कुठं नाही एवढं मग असं कर की मला जरा दातून तुझ्या हात फिरला का तुला गुणगुण्यात होतात नाही नाही मग दातून फिरव दातून फिरायला मग ती कसं होत आहे नाही माझ्या मशीनने काढेन मी तुला काळजी घेऊ दे मी काय म्हणते राखील टाकून पिठलं नाही जायचं काय म्हणते. हा, मऊ व्हायचं. नाही घरी आग लावाय आली तुझ्यापेक्षा तर कमीच आहे फुकटपडी मध्येच बोलतो कारभारी देते बरं का तुझ्यापाशी काय गॅस थोडा व्हायचा तुझ्या जास्त टाळून जा जरा देते आता देते आता कशी पडते पाहिलं? जरा चांगली टाळून जा की जरा टाळून जा तू सांगतो काय रे दादा नाही मी कशाला काय सांगू रे बाबा तुझ्या गावात इथं माहिती फिरकी कुस्ती पुढे एकीस अरे का बाबा बायकोच्या बायकोला फिरतोय, गंगेला लावतोय पुढे. तुझ्यात काय दम आहे दादा
ये रे बाबूराव पुढे तो म्हणतो बायकोला जाऊन जा. नाही ये की पुढे माझ्यासारखं माझ्यासारखं ना की जरा पुढे ये की बायको मग का लपतो? नाही बरोबर आला का तुम्ही? म्हणजे तर माझ्यासारखं राहायचं असं. शकली बायको कोणती नवरा कोणता आहे? मला सांग काढ बरं नेमकं. ए दादा काय म्हणू नको तुला सांगतोय. एकला नवरा कोणता आणि बायको कोणती ती सांगते मला. मोरचा नवरा दिसतो मागची बायको दिसते. तिला डोळे आहेत का? डोळे आहेत का? इचर तिला डोळे आहेत का? इचर. ये दादा म्हणतो ये दादा माग बायको जास्त म्हणलं. तुला शिपूट दिसतं. अरे तुझ्या बायकोला बघ काय बघते कुत्रीच बघते काय. ये बरं पुढे मान. आमचं नाही लागायचं मर जास्त मी तो घालतो. दादा बायकोला सांग तिला माहित नाही मारताचा का फटका असतो. नाही लगा तू एवढं लटला तर का बघा मला जे पण पडले. अरे तुझ्या माझ्या बायकोला मिळतोय का तुझ्या बायकोला मिळतोय मलाच का नाही का अजून. तुझ्या बायकोला नीट सांग. परत म्हणजे माझा फटका बसला आणि तुझी बायको येऊन ना तुझ्या काय व्हायचं मी हाय पाटील गावाचं बघतो काय करायचं. आवाज करायचा नाही. पुढे जाऊ. आवाज करायचा नाही. ए, नाही, तसं नाही तसं भांडण. ए भांडण नको करू. मी आवाज करते तुझं डोकं दुखन तुला भांडण करू नको. मी आहे ना. तू का भीती? मी आहे ना तुझ्या पाठीशी. अरे तुझ्या काय गांडी ते बायकोच्या बायकोच्या पाठीशी थांबवला तर पाठीशी तुझ्या काय गांडी ते हा बरोबर बायकोच्या थांबतो मी पोटाशी थांबतो एवढं. तुझं काय जमाय रे? त्याला मर्द लागतो बायकाच्या पाठी. बायकोच्या माग धरायला तसं बोलायचं नाही. मग कुठे या बायकोच्या पाठीशी भिवू नको. मी पाठीशी आहे. बरोबर आहे ना बायकोच्या पाठीशी आहे ना. हा मग तुम्हाला वाटतं काय तुमच्या पाठीशी? तुमच्या पाठीशी असून कुत्र एखादं बघ. नाही तरी म्हणलं तू पाठीशी बायको गिरी बरोबर पोटीशी. होय बाबा. काय म्हणते आपल्याला काय कळलं नाही मला ग. काय ऐकताय बाय मला कधी ऐकलं नव्हतं असं काय. रात्रीचा गोळ करून असं होतं बघा. असं होतं का? बरं होती बाबा काय हरकत नाही. बरं दादा आपल्या वाटणी झाली. भांडण करायची कारण नाही. लय भांडण केलं कुठे काय केलं चार चौघात जाईल सगळं काही. आता वाटणी तर झाली. तो तर वाटून दिलं. मी तर वाटणी घेतली. वाटणी उचला हक्क माझा होता. मी वाटणी उचलली. तुझी तू वाटणी तुला दिली. आता तुझं काही काम नाही. तुझा माझा राम 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 राम. ए गंगूबाई काय